एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 म्हणजे EPS 95 अंतर्गत मिनिमम कमीत कमी 1,000 रुपये पेन्शन दिली जाते आणि ती वाढवण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण अलीकडेच अर्थ मंत्रालयाकडून यावर स्पष्ट निर्णय देण्यात आला असून त्याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे EPS संदर्भातील नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, EPS 95 ही एक स्वयं अनुदानित म्हणजे सेल्फ फंडेड योजना आहे, ज्यामध्ये एम्प्लॉयर महिन्याच्या पगाराच्या 8.33% तसेच केंद्र सरकारकडून पगाराच्या 1.16% म्हणजेच रुपये 15,000 पगारावर देय रकमेपर्यंत मर्यादित योगदान दिले जाते. ॲज पर EPFO ॲन्युअल रिपोर्ट 2022-23 EPS 95 अंतर्गत महिना 1,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळणाऱ्यांची संख्या 36,48,314 इतकी आहे. 1,001 ते 1,500 रुपये महिना पेन्शन ज्यांना मिळते त्यांची संख्या 11,73,158 इतकी आहे. तसेच 1,501 ते 2,000 या रेंजमध्ये जवळपास 8,68,443 मेंबर्सला पेन्शन मिळते, तर 13,71,911 इतक्या EPS मेंबर्सला 2,001 ते 3,000 रुपयांची मंथली पेन्शन मिळते. त्याचप्रमाणे 3,001 ते 5,000 रुपये महिना पेन्शन 4,70,318 मेंबर्सला आणि फक्त 26,769 इतक्याच EPS मेंबर्सला महिना 5,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन दिली जाते. आणि ही जी काही मिनिमम पेन्शन आहे म्हणजे 1,000 रुपये महिना, ती वाढवण्यासाठी म्हणजेच डबल करण्यासाठी म्हणजेच 2,000 रुपये महिना करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट यांनी द युनियन फायनान्स मिनिस्ट्रीकडे रिक्वेस्ट सादर केली होती आणि CBT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज यांच्यासोबत झालेल्या मीटिंगमध्ये काय तो फायनल आता निर्णय देण्यात आला आहे. मिनिमम पेन्शन वाढीसाठीची ही रिक्वेस्ट सरकारनेच नियुक्त केलेल्या देखरेख समितीच्या शिफारशींवर आधारित होती. डिमांड टू इन्क्रीज मिनिमम पेन्शन अंडर EPF पेन्शन स्कीम. रिक्वेस्ट वाचायची असल्यास त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यात डिमांड का केली जात आहे तसेच पेन्शनेबल सर्व्हिस आणि पेन्शनेबल सॅलरी याबाबत माहिती असून अर्थ मंत्रालयाने ही रिक्वेस्ट आता नामंजूर केली आहे. सरकारने स्थापन केलेल्या उच्च सक्षम देखरेख समितीने केलेल्या शिफारशींनुसार अतिरिक्त अर्थसंकल्पीय सहाय्य देऊन EPS अंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून 2,000 रुपये प्रति महिना वाढवण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता, पण तो मान्य करण्यात आलेला नाही. मित्रांनो, आलेल्या या निर्णयाबाबत तुमचे मत काय आहे ते कमेंट करून अवश्य कळवा आणि EPS संदर्भातील नवे अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.